ते आक्रमक झाल्याचा पाहायला मिळतं। आणि रस्त्यावरतीच आहे तो ठिय्या या ठिकाणी मांडलेला आहे आणि आपली जो निषेध आहे तो व्यक्त करताना हे सगळे कार्यकर्ते पाहायला मिळतात। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे। नेमकं राहुल गांधी 15 ते 20 मिनिटात याच रस्त्यावरून आहे ते पुढे जाणार आहेत आणि त्यामुळे राहुल गांधी ज्यावेळी या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी नेमकं काय होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र भाजपच्या कार्यालयात त्या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवून ठेवण्याचा प्रयत्न आहे तो पोलिसांनी केला होता। मात्र झटापट करत हे सगळे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणीपर्यंत पोहोचलेले आहेत, रस्त्यावरती पोहोचलेले आहेत आणि हे सगळे आक्रमकपणे आहेत या ठिकाणी ठिय्या मांडून थांबलेले आहेत। त्यामुळे आता पुढे ज्यावेळी राहुल गांधीचा ताफा याच रस्त्यावर जाईल त्यावेळी नेमकं काय होणार हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर ज्ञानेश्वर, आपण टीव्ही स्क्रीनवर आपल्या प्रेक्षकांना दोन्ही दृश्य दाखवतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नांदेडहून आता पोहरा देवीच्या इथे पोहोचलेले आहेत। इथे काही क्षणांपूर्वी त्यांचं हेलिकॉप्टर लँड झालंय। कुठल्याही क्षणी नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरमधून बाहेर येतील आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील। हा पहिला प्रसंग आहे कदाचित गेल्या अनेक वर्षातला की ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातले विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दोघेही एकाच वेळेला महाराष्ट्रात येऊन दाखल झाले आहेत। दोघांचाही एकाच वेळेला महाराष्ट्राचा दौरा आहे। पोहरा देवीच्या इथे एका कार्यक्रमासाठी पोहोचलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर पुढच्या काही क्षणात राहुल गांधी हे शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी कसबा बावडा या परिसरात पोहोचतायत आणि या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांची सध्या जोरदार निदर्शनं सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत। हे टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला आपण पाहतो आहोत ते कोल्हापुरातलं भाजपचं आंदोलन राहुल गांधी यांच्या विरोधातलं, तर टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला आपण पाहतो आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हवाई दलाच्या एका विशेष हेलिकॉप्टरनं पोहरा देवी इथे येऊन पोहोचलेत। नगारा संग्रहालयाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान हे पोहरा देवीत दाखल झाले आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे सुद्धा पोहरा देवीतल्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। या ठिकाणी आत्ता उपस्थित आहेत आणि इथून पुढे ते पोहरा देवीच्या इथल्या कार्यक्रमासाठी पोहोचतील। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, पोहरा देवीत दाखल झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इथून अगदी थोड्याच अंतरावर प्रत्यक्ष कार्यक्रमाचं ठिकाण आहे। मिलिंद, अगदी खरं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात जी आहे ती आता या पोहरा देवीपासून झालेला आहे। खरं तर बंजारा समाजाची काशी म्हणून या पोहरा देवीची ओळख आहे आणि आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी या पोहरा देवीमध्ये दाखल झालेले आणि इथून थोड्याच वेळात पोहरा देवी इथं देवीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहे आणि जे बंजारा समाजाचे आध्यात्मिक गुरु सेवालाल महाराज होते त्यांच्या समाधीचं देखील दर्शन घेणार आहे। सोबतच इथं बंजारा समाजाची सांस्कृतिक ओळख व्हावी याकरिता एक नगारा भवन तयार करण्यात आलेलं आहे। त्या नगारा भवनाचं लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात जे आहे ते केलं जाणार आहे। अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हा बंजारा समाजासाठी होता, कारण बंजारा समाज हा देशभरात विखुरलेला आहे, मात्र त्याच्या सांस्कृतिक ओळख अशी कुठलं ठिकाण नव्हतं। ते ठिकाण या निमित्तानं आता बंजारा समुदायाला मिळालेलं, त्यामुळे बंजारा समाजासाठी हे नगारा भवन जे आहे ते अतिशय महत्वाचं असणार आहे। आणि हे सगळं झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या हेलिपॅडच्या बाजूलाच मोठी जाहीर सभा होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे जे आहे ते सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण राज्याचा जर विचार केला तर 25 विधानसभेच्या जागा अशा आहेत जिथं बंजारा समाजाची निर्णायक मतं आहे आणि ते मतं महायुतीकडे कशा पद्धतीनं ओढता येईल या दृष्टीने जे आहे ते मोदींच्या या दौऱ्याचा विचार केला तर महायुतीसाठी अतिशय हा महत्वाकांक्षी दौरा असणार आहे। सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान निधीच्या 18व्या हप्ता जो आहे तो वितरण या ठिकाणाहून करणार आहेत आणि पोहरा देवी येथील कृषी पशुपालन क्षेत्राच्या प्रगतीसाठी 23,300 कोटी रुपयांच्या विविध कामांचं उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते होणार आहे।
वाशिम आणि मुंबई ठाण्यात मिळून 56,000 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन आज दिवसभर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे। त्यामुळे मोदींचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आता पोहरादेवी इथल्या हेलिपॅडवर आगमन झालेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यांचं स्वागत करतात आणि थोड्याच वेळात पंतप्रधानांचा हा ताफा जो आहे तो इथला पोहरादेवी मंदिराकडे जाणार आहे। नरेंद्र मोदींना देवी भक्त म्हणून पाहिलं जातं आणि या नवरात्रीच्या दिवसांमध्ये मोदीकडून ही या पोहरादेवीचं दर्शन नक्कीच हे बंजारा समाजासाठी सुखावणारा हा सगळा क्षण मिलिंद या निमित्तानं असणारा। पुढचे जवळपास 2.5 तास मोदी आता या पोहरादेवीमध्ये असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याच्या निमित्तानं खरं तर पोहरादेवी हा भाग मागास भाग म्हणून ओळखला जातो, मात्र या निमित्तानं या भागामध्ये अनेक कामं करण्यात आलेले आहेत। मग त्यात रोडचं काम असेल किंवा नव्याने हेलिपॅड तयार करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मोदींच्या या दौऱ्यामुळे जे आहे ते या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याला अनेक अपेक्षा आहेत। त्यामुळे आता या सभेमध्ये नेमके मोदी काय या भागासाठी घोषणा करतात, बंजारा समाजासाठी आणखी काही घोषणा करतात का, हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं बरोबर आहे। उदय, मागच्या दोन्ही लोकसभा म्हणजे 2014चं निवडणूक मला आठवते, त्याही वेळेला चाय पे चर्चाची सुरुवात विदर्भातनं झाली होती। कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी पंतप्रधानांनी गप्पा मारल्या होत्या आणि आता महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेत आणि त्यावेळेला पंतप्रधानांचं पोहरादेवीच्या इथे जाणं, देवीचं दर्शन घेणं, आशीर्वाद घेणं, त्यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन होणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आणि जसं तू म्हणालास, बंजारा समाजाच्या दृष्टीने तर हा विषय खूपच महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा आहे, कारण बंजारा समाजाचं परंपरा, त्यांची संस्कृती, महाराजांचे विचार, या सगळ्या गोष्टी एकत्रित स्वरूपात, संग्रहालय स्वरूपात कुठे नव्हत्या। या निमित्तानं देशभरातल्या बंजारा समाजाच्या, देशविदेशातल्या सगळ्यांना इथे पाहायला मिळतील। उदय, तुर्तास धन्यवाद। याच दृश्यांचं बुलेटिनमध्ये